नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव स्वप्नील परशुराम पवार, मूळ गाव बीबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. माझी 2018 या वर्षी RFO म्हणजेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावरती निवड झालेली आहे. 2017मध्ये मी पहिली मुलाखत दिली फॉरेस्ट सर्व्हिसेसची. मला मार्क्स मिळाले 18 आउट ऑफ 50, निवड झाली नाही. त्यानंतर 2018मध्ये मला मार्क्स मिळाले 28 आउट ऑफ 50 आणि माझी RFO या पदावरती निवड झाली. मित्रांनो, मार्क्सच्या फरकावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की मुलाखतीचं पोस्ट मिळण्यासाठी महत्त्व किती आहे, खूप आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली मित्रांनो, मुलाखत म्हणजे काय, तर इट्स युअर पर्सनॅलिटी टेस्ट. तुम्ही त्या 10, 15, 20, 25, 30 मिनटामध्ये स्वतःला कसं एक्सप्रेस करता किंवा तुम्ही आतापर्यंत स्वतःला कसं डेव्हलप केलेलं आहे ते त्या ठिकाणी दिसतं आणि त्याचेच तुम्हाला मार्क्स मिळतात. तरीसुद्धा ग्रॅज्युएशन कुठलं असू द्या, प्रत्येकाला काहीतरी बेसिक प्रिपरेशन करून जावंच लागतं. आता ज्या बेसिक प्रिपरेशनचा मला मुलाखतीमध्ये फायदा झाला, अशा बेसिक गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करत आहे. त्या तयारीचा मला फायदा झाला. अपेक्षा एवढीच आहे की जर तुम्हालासुद्धा फायदा होईल. तर मित्रांनो, पॅनलमध्ये 2 मेंबर असतात. एक आयोगाचे सदस्य सर, चेअरमॅन किंवा मेंबर सर, आणि दुसरे असतात IFS ऑफिसर. तर त्या अनुषंगाने मी या व्हिडिओचे 4 सेक्शन केलेले आहेत. तर पहिल्या सेक्शनमध्ये आपण बघूया प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चन्स काय अपेक्षित असतील किंवा असू शकतात, काय तयारी करायला हवी. सेकंडमध्ये कोर फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चन्स. थर्डमध्ये करंट रिलेटेड काय क्वेश्चन्स अपेक्षित आहे यावर्षी विचारण्याचे ते. आणि चौथ्या सेक्शनमध्ये आपण बघू की ॲक्च्युअल मुलाखतीच्या दिवशी कुठल्या बेसिक तयारी करून जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सुरू करूया पहिल्या सेक्शनपासून. तुमची प्रोफाईल. मित्रांनो, ही प्रोफाईल तुम्ही प्रत्येकाने फिलअप केलेली आहे. ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक, विचारपूर्वक, शांतपणे वेळ देऊन प्रत्येक माहिती इनपुट जी दिलेलं आहे यामध्ये. त्यामुळे यातील प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहीत असणं, फक्त माहीत असणं नाही, तर तुम्हाला ते एक्सप्रेस करता येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया तुमचे 10वीचे मार्क्सपासून. 10वीचे मार्क्स पर्सेंटेजेस किती होते, त्यानंतर कोणत्या वर्षी पासआउट झालात, त्यानंतर 12थला पर्सेंटेजेस किती होते, कोणत्या वर्षी पासआउट झालात, त्यानंतर ग्रॅज्युएशन कशातनं केलेलं आहे, कोणत्या वर्षी पासआउट झाला आणि किती पर्सेंटेज होते, हे 3 लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि तीन ऑर्डर बघा कसा आहे. 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनचा हा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग आहे. तर इन्क्रीजिंग असेल तर काय इन्क्रीजिंग आहे, आणि डिक्रीजिंग जर असेल तर का डिक्रीजिंग आहे, हे थोडा बघून घ्या. त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन येतं आणि जर जॉब केलेला असेल तर जॉबचं. तर त्या अगोदर आपण बघूया तुमचं ग्रॅज्युएशनबद्दल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो प्रिपरेशनचा आहे प्रोफाईलमधला सध्या तरी, तो ग्रॅज्युएशनचा आहे. तुमचं डिग्री कशातून सुद्धा केलेलं असेल, बॅकग्राऊंड काही अडचण नाही. फक्त तुम्ही का केले ते, इंजिनिअरिंग केलेलं असेल, मेडिकल केलेलं असेल, BSc प्लेन असेल किंवा BSc ॲग्री वगैरे असेल, तर जे सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते ग्रॅज्युएशन त्यामधनं का केलेलं आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. जर इंजिनिअरिंग केलेलं असेल तर इंजिनिअरिंगची पर्टिक्युलर ब्रांच तुम्ही जी निवडली ती का निवडली ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही एक साधा प्रश्न येऊ शकतो की व्हाय शुड वी सिलेक्ट यू, किंवा असं सुद्धा विचारू शकता की तुम्ही ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा दुसरं ग्रॅज्युएशन आहे तुमचं आणि त्यातनं तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसेसला येत आहे, तर काय येत आहे ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कुठली डिग्री असू द्या, तर त्या ग्रॅज्युएशनचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्याचा हाच आहे की तुमच्या ग्रॅज्युएशनचा फॉरेस्ट सर्व्हिसेसला काय फायदा होऊ शकतो, तुम्ही काय इनपुट देऊ शकता त्याने फॉरेस्ट सर्व्हिसेसला फायदा होईल. तुम्ही ग्रॅज्युएशन कुठले असू द्या, तर त्याची तयारी व्यवस्थित काळजीपूर्वक, फक्त एक क्वेश्चन पुरता नाही, तर तुम्ही जे ॲन्सर देणार आहात त्याचे सब क्वेश्चन 3, 4, 5, 6 जे सब क्वेश्चन तुम्हाला विचारले जातीलच, तर त्याचीसुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक तयारी करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि जर इंजिनिअरिंग केलेलं असेल तर पर्टिक्युलर ब्रांच निवडलेली जी आहे त्या पर्टिक्युलर ब्रांचचा काय फायदा होऊ शकतो. आता माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 2017मध्ये मला नाही एक्सप्रेस करता आलं. त्यानंतर 2018च्या मुलाखतीच्या वेळेस मी काय केलं, सब्जेक्ट्स बघितले फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंतचे. तर त्या ठिकाणी मला दिसलं की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हा 20 सब्जेक्ट होता आम्हाला.
मग मी तो रिलेट केला आणि 2018मध्ये व्यवस्थित त्यांना उत्तर दिलं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा काही जॉब वगैरे करत असाल तर हा एक अपेक्षित प्रश्न असू शकतो की व्हॉट इनोव्हेटिव्ह थिंग्स, तुम्ही काय नवीन करू शकता जे सध्या फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये नाही केलं जात. तर इनोव्हेटिव्ह थिंग्स काय देऊ शकता, काय मांडू शकता किंवा काय करू शकता त्याबद्दल थोडा बघून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर कोणी फायनल इयरला असेल सध्या तर त्याने प्रोजेक्ट, त्यांचा जो डिग्री प्रत्येकाला फायनल इयरला प्रोजेक्ट असतो तर त्या प्रोजेक्टबद्दल थोडा बघून घ्या. मला त्या प्रोजेक्टबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर डिग्रीमध्ये बघा ग्रॅज्युएशनचे 2 आस्पेक्ट असतात मित्रांनो. आता माझं केमिकल, जसं उदाहरणार्थ द्यायचं झालं तर माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये कोर केमिकल इंजिनिअरिंगसुद्धा आहे, त्यानंतर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसुद्धा आहेत. तर हे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन किंवा डिग्री रिलेटेड जे आहे टेक्निकल गोष्टी हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जे बेसिक गोष्टी आहेत, जसं केमिकल इंजिनिअरिंगचं बेसिक आहे केमिस्ट्री, तर ह्या बेसिक सायन्समधलं जो केमिस्ट्रीचं आहे म्हणजे प्रत्येकाचं जे सुद्धा ग्रॅज्युएशन असेल तर त्याचं बेसिक सायन्स जे आहे त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही पॅनल तुम्हाला डायरेक्ट टेक्निकल ॲस्पेक्ट्स विचारू शकतात, तर काही तुम्हाला जे तुमचं बेसिक सायन्स आहे त्याबद्दल विचारू शकतात. तर दोन्हीची तयारी असणं गरजेचं आहे, कारण कुठलंही आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड काही करंटच्या काही गोष्टी घडत आहेत का. जसं आता केमिस्ट्रीवाला जर कोणी असेल तर वॅक्सिनचं आहे, सांगता येत नाही, विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर कोणी इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल वगैरे तर त्याला राफेलबद्दल सांगू शकत नाही, विचारलं पण जाऊ शकतं. त्यानंतर ॲग्रीवाला जर कोणी असेल तर लोकस्ट अटॅक झालेला होता मागे फॉरेस्टवरती MP आणि छत्तीसगड साईडला, त्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. तर असं जे काही घडलेलं असेल करंटशी रिलेटेड, तो डॉक्टर जर असेल तर सध्या कोरोना आहेच, वॅक्सिन त्याबद्दल विचारलं जाण्याची अपेक्षा आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तो तुमचं झालं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालं. त्यानंतर तुमचं जॉब, जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही का शिफ्ट करताय. जर तुम्ही लोअर वरनं हायर येत असाल तर ठीक आहे, काय अडचण नाही, तो विचारला जाणार नाही. परंतु तुम्ही जो जॉब करत आहात त्या जॉबबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही थोडं बघून घेणं गरजेचं आहे. फक्त बोलताना तुम्ही जो जॉब करत आहात त्याबद्दल पॉझिटिव्ह बोला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तुम्ही 4-5 NCC म्हटलं असेल, NSS, NCC काही जे सुद्धा लिहिलेलं असेल तर त्याचं बघून बेसिक बघून घ्या. NSS जर असेल तर NSS काय असतं आणि ॲक्च्युली तुम्ही काय केलेलं आहे. ॲज अ NSS मेंबर तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्हाला विचारू शकता. आता मित्रांनो मी 2018मध्ये 17मध्ये नव्हतं टाकलेलं, पण 2018मध्ये मी ग्रीन आर्मी मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन केलं आणि वर्कसुद्धा केलं आहे, प्रामाणिकपणे सांगतो. तर ते केलं आणि प्रोफाईलमध्ये टाकलं ॲज अ ग्रीन आर्मी मेंबर म्हणून. ठीक आहे. तर त्यांनी मला 5-6 मी टर्म ठेवल्या होत्या. त्यांनी मला फक्त ग्रीन आर्मीबद्दल विचारलं, म्हणजे ग्रीन आर्मी एक्झॅक्ट काय ते विचारलं नाही. आता जर मी मेंबर आहे तर मला ग्रीन आर्मी म्हणजे काय माहितीच आहे. त्यांनी विचारलं की तुम्ही काय केलं ग्रीन आर्मी मेंबर म्हणून. असे त्यांनी मला जवळपास 5 ते 6 आणि फक्त दोन्ही मेंबरने मला याच्यावरती 5 ते 6 अलग अलग प्रश्न विचारले मित्रांनो. त्यामुळे एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये तुम्ही जर काही मांडलेलं असेल आणि त्यांनी जर प्रश्न विचारला तर त्याच्यावरती 5-6 प्रश्न सब क्वेश्चन तुम्हाला असतीलच. त्यामुळे ते पण एकदा काळजीपूर्वक बघून घ्या. एक्स्ट्रा करिक्युलर नंतर येतं मित्रांनो हॉबीमध्ये. आता हॉबी तुम्ही मांडलेली असेल तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नसेल मांडलेलं तर तुम्हाला सिम्पली असं विचारू शकतं की ठीक आहे हॉबी नाही ना तुम्हाला, मग तुम्ही फावल्या वेळेत काय करता, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता हॉबीचं उत्तर देताना सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला गुगलीसारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिम्पली तुम्ही ते हॉबीबद्दल तुमची काय तर, आणि तुम्हाला विचारतील की तुम्ही काय केलं 3-4 महिने. त्यावेळेस तुमचं हॉबीचा त्या ठिकाणी उल्लेख घेणं गरजेचं आहे, कारण 3-4 महिने खूप मोठा काळ आहे मित्रांनो. या काळामध्ये तुम्ही तुमचं हॉबीबद्दल काहीतरी केलं असेल. माझी हॉबी आहे लिसनिंग सॉंग्स. तर मी किशोर कुमारचे गाणे मला आवडतात, मी ते ऐकतोय. आता मी नवीन सिंगरची सुद्धा गाणे ऐकायला लागलो. ठीक आहे. तर तुम्ही तो एक ॲस्पेक्ट बघून हॉबीबद्दल तयारी करून ठेवा. त्यानंतर तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि वीक पॉईंट काय आहेत हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगता येत नाही, विचारू शकतात की तुमचे आई किंवा वडील काय करतात. जर त्यात काही जण सांगत असतील की शेतकरी आहेत
तर तुम्हाला शेतीबद्दल काय पीक आहेत सध्या शेतामध्ये तुमच्या, पावसाचं काय आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल थोडी तयारी करून ठेवा. आणि मित्रांनो, या गोष्टीवरती प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारतीलच का हे सांगता येत नाही, पण ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारतील त्याबद्दल 3 ते 4 किंवा 5 सब क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणारच. तर त्या सब क्वेश्चनच्या विचारानुसार तुम्ही तयारी करून ठेवा. ठीक आहे. आता त्यानंतर प्रोफाईलमधलं येतं तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात. ठीक आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुका सुद्धा सांगता येत नाही, तालुक्याबद्दल सुद्धा विचारू शकतो. आता माझा लोणार तालुका आहे, तर लोणार तालुक्यामध्ये लोणार इट्सल्फ सर्व ते सर्व तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर इट इज अ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, त्यामुळे त्यांनी लोणार लोणारबद्दल सुद्धा मला विचारलं आणि जिल्ह्याबद्दल सुद्धा विचारलं. तर जिल्ह्याबद्दल काय अपेक्षित आहे, तर जिल्ह्यातील तुमचं वनक्षेत्र किती आहे ओव्हरऑल, त्यानंतर तिथे कोणत्या प्रकारची वने आढळतात, त्यानंतर तिथले प्राणी वगैरे काय आहेत का, त्यानंतर तिथल्या तुमच्या जिल्ह्यामध्ये काही प्रॉब्लेम्स काय आहेत जिल्ह्याचे म्हणा किंवा तिथले फॉरेस्टचे म्हणा, काही प्रॉब्लेम्स काय आहेत का. त्यानंतर जर प्रॉब्लेम असतील, तुम्ही जर काही प्रॉब्लेम सांगितले तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता काय सांगू शकता, तुमचं ओपिनियन विचारू शकता तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या जिल्ह्यामध्ये काही ट्राईब्स आहेत का, असतील तर त्यांची प्रॉब्लेम विषय कुठल्या ट्राईब्स आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती विचारू शकतात. त्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत का, प्रॉब्लेम जर असतील तुम्ही सांगितले तर त्यांना सोल्युशन पण विचारतील तुम्हाला, ते सुद्धा बघून ठेवा. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली काही नॅशनल पार्क म्हणा, बायोस्फियर रिझर्व म्हणा, वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे का, असेल तर विचारलं जाणार की तेथील स्पेसिफिक ॲनिमल कुठले आहे. तर ॲनिमल तुम्ही सांगितलं की बिबट्या आहे, अस्वल आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांची वैशिष्ट्ये काय त्या प्राण्यांची सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिथे झाडे कोणती आहेत, वृक्ष कोणते आहेत त्या ठिकाणी, 3, 4, 5 नावं लक्षात ठेवा. फक्त नाव लक्षात ठेवू नका, तर त्यांची थोडी माहिती सुद्धा घेऊन ठेवा. विचारू शकतात की त्या वृक्षाबद्दल सांगता येत नाही. त्यानंतर काही मेडिसिनल प्लांट्स आहेत का. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तिथल्या जो वनक्षेत्र तुम्ही सांगितला, तिथल्या वनक्षेत्राचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा त्या समजा वाईल्ड लाईफ सँच्युरी सांगितलं तर तुम्ही आहे, तर त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये काही झालं आहे का, काही घडलं आहे का, दुर्घटना, समजा दुर्घटना नाही किंवा काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटसुद्धा काही झालेले असतील, तर त्यांना ऐकलं असणार तरी, कधी ऐकलं जरी नसेल ते तुम्हाला विचारू शकतात की काही झालं आहे का, तर ते बघून घेणं गरजेचं आहे. ऑफकोर्स ते तुमच्या जिल्ह्यातलं आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, 2017 आणि 2018ची आमची मुलाखत झालेली होती मुंबईला, त्यामुळे आम्हाला त्यांनी डिस्ट्रिक्टचे प्रश्न विचारले फक्त, मॅक्झिमम जाणार. पण यावेळेस तुमची मुलाखत होत आहे डिव्हिजनच्या ठिकाणी, नागपूर झालं, मुंबई झालं, पुणे झालं, तर त्यामुळे सांगता येत नाही की ते तुम्हाला दुसरा एखादा नागपूरचा असेल, नागपूरचं तर एखादा गोंदियाचा असेल, अमरावतीचं असेल, आणि तुमची मुलाखत नागपूरला होणार, तर ते तुम्हाला फक्त अमरावती किंवा गोंदियाबद्दल नाही तर काही दादांची नागपूरबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर त्याबद्दल थोडी, म्हणजे नागपूरबद्दल म्हणजे फॉरेस्टबद्दल नागपूरच्या, तर त्याबद्दल थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जिल्हा झाल्यानंतर तुमचं आलं महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेट ॲज अ स्टेटमध्ये कुठल्या प्रकारची वने आहेत, कुठल्या भागात आहेत, तर तुम्हाला नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट विचारलं जाऊ शकतं. की नॉर्थ साईडला कुठले आहेत, काय आहेत, ईस्टला कुठली आहेत, वेस्टला कुठली आहेत, कोकण साईडला, किंवा रिजन वाईज विचारू शकतात, खानदेश, मराठवाडा, किंवा डिव्हिजन वाईज अमरावती, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, असल्या प्रकारे सुद्धा विचार जाण्याची शक्यता सांगता येत नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील जे नॅशनल पार्क आहेत, नॅशनल पार्क म्हणा किंवा टायगर रिझर्व म्हणा, वाईल्ड लाईफ सँच्युरी खूप आहेत, त्यामुळे वाईल्ड लाईफ सँच्युरी तुम्ही तुमच्या जिल्हा किंवा डिव्हिजनच्या तरी करून ठेवणं अपेक्षित आहे. परंतु महाराष्ट्रातील जे नॅशनल पार्क आहेत आणि टायगर रिझर्व आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्य प्राणी कुठला आहे आपला महाराष्ट्राचा, राज्य पक्षी, राज्य वृक्ष कोणते आहे, हे जे आहेत स्टेटचे आपले, ते तुम्ही थोडं वाचून घ्या आणि त्याबद्दल थोडी 1-2 वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला महाराष्ट्राचं आपली स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आलेली आहे 2019ची, तर त्यामध्ये महाराष्ट्राबद्दल काय काय झालेलं आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत पॉझिटिव्ह, तर त्याबद्दल माहिती करून घ्या. तर मित्रांनो, ही झालं तुमचं प्रोफाईल रिलेटेड. त्यामध्ये आपण बरेच क्वेश्चन किंवा टॉपिक कव्हर केलेले आहेत. आता सेकंड येऊ आपण कोर फॉरेस्ट रिलेटेडमध्ये. ठीक आहे.
तर फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चनमध्ये सगळ्यात अगोदर तुमचं येईल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन कुठले आहेत. आर्टिकल्स म्हणा किंवा पार्ट्स, त्यामध्ये DPSP असतील किंवा फंडामेंटल ड्युटीज असतील तर कुठल्या आहेत त्यांच्याबद्दल थोडा माहिती वाचून घ्या. सांगता येत नाही, कोणी विचारलं जाऊ शकतं. दोन मेंबर आहेत ना. आणि हो मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की प्रोफाईल रिलेटेड आणि फॉरेस्ट रिलेटेड 2 सेक्शन केलेले आहेत, तर प्रोफाईल रिलेटेड फक्त आयोगाचे सदस्य विचारतील आणि फॉरेस्ट ऑफिसर मला फक्त फॉरेस्ट रिलेटेड प्रश्न विचारेल. तर तसं नाही मित्रांनो. काही टॉपिकवरती तुम्हाला दोन्ही कुठल्या पण टॉपिकवरती विचारू शकतात, एकाच टॉपिकवरती पण ते दोघं प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. आता मला लोणावळा माझं सरोवर जे आहे ते जगप्रसिद्ध सुद्धा सरोवर आहे आणि ते वाईल्ड लाईफ सेंच्युरी सुद्धा आहे. तर मला आयोगाच्या सरांनी जे आहेत त्यांनी मला वाईल्ड लाईफ सेंच्युरीबद्दल विचारलं, ॲज अ लोणार ॲज अ वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आणि जे फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांनी मला लोणार सरोवराबद्दल माहिती विचारली. त्यामुळे अशी स्ट्रिक्ट बाउंड्री नाही आहे, फक्त आपण एक टॉपिकच्या मांडणीसाठी आपण 2 सेक्शनही केलेले आहेत. ठीक आहे. तर फॉरेस्टमधील कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन झालं. त्यानंतर काही डेफिनेशन विचारलं जाऊ शकतात फॉरेस्ट रिलेटेड. व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, सिम्पली सांगू शकत नाही, विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर फॉरेस्ट कव्हर काय, ट्री कव्हर काय. स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्ये एक गोष्टी आहेत, फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर. तर डेफिनेशन विचारलं जाऊ शकतं किंवा फरक विचारला जाऊ शकतो की फॉरेस्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉरेस्ट कव्हर अँड ट्री कव्हर. त्यानंतर रिझर्व्ड फॉरेस्ट म्हणजे काय आणि प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणजे काय हे बघून घ्या. त्यानंतर डिफरन्स बिटवीन अफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन तो बघून घ्या. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री काय आहे, सोशल फॉरेस्ट्री काय आहे, अर्बन फॉरेस्ट्री काय आहे हे सुद्धा बघून घ्या. यांचे डेफिनेशन माहिती असू द्या. त्यानंतर मित्रांनो फॉरेस्ट स्ट्रक्चर. फॉरेस्ट स्ट्रक्चर म्हणजे काय तर बघा, छोट्यापासनं रिजनपासनं मोठमोठे तयार होतात. जसं उदाहरण झालं तर बीट झालं, त्यानंतर राऊंड, त्याच्यापेक्षा मोठा सेक्शन येतो राऊंड, त्यानंतर रेंज येते, त्यानंतर डिव्हिजन येतो, त्यानंतर सर्कल येते. तर या सेक्शनचे जे ग्रुप्स आहेत त्यांचे सेक्शन हेडचं कोण असतं. जसं आता रेंजचं RFO असतो, तर तसं प्रत्येकाचं कोण असतं हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जो जिल्हा आहे किंवा तुमचं डिव्हिजन आहे तर ते कसं ग्रुपिझम होतं त्या ठिकाणी. जसं उदाहरणार्थ म्हटलं, माझं बुलढाण्याचं म्हटलं तर बुलढाण्याची रेंज कुठले आहे, त्यानंतर डिव्हिजन कोणतं आहे हे तुमचं पर्टिक्युलर जिल्ह्याचं माहिती असणं अपेक्षित आहे. वेळ असेल तर नक्की करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हायरार्की मित्रांनो, RFO, ACF सुरुवातपर्यंत आपण फॉरेस्ट गार्डपासून करू शकता. फॉरेस्ट गार्ड, राऊंड ऑफिसर, त्यानंतर RFO, ACF, DFO, त्यानंतर CF, CCF, APCCF आणि PCCF. सिम्पली विचारू शकतात की PCCFचा लॉंग फॉर्म काय, सांगतात नाही, विचारलं शकतो. तर ते सुद्धा हायरार्की माहीत करून घ्या आणि लॉंग फॉर्मसुद्धा माहिती असू द्या. ठीक आहे. त्यानंतर सध्याचे आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे फॉरेस्ट मिनिस्टर असतील त्यांची नावं, त्यानंतर कॅबिनेट दोन्ही, कॅबिनेट आणि मिनिस्टर ऑफ स्टेट दोन्ही, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा. त्यानंतर आपले स्टेट गव्हर्नमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी कोण आहेत, त्यानंतर PCCF कोण आहेत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे. फक्त यांचे नाव सांगताना लक्षात ठेवा की शब्द नाव घेताना ऑनरेबल, आदरणीय, सन्माननीय हे त्यांच्या नावासमोर ह्याने विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फॉरेस्ट मिनिस्ट्री, फॉरेस्ट वेगळी आहे आणि एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री वेगळी आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एकच आहे. तर महाराष्ट्रामध्ये असं वेगवेगळं का असायला हवं का, की ते कंबाईन असायला हवं, तुम्हाला काय वाटतं सांगू शकत नाही, विचारत होऊ शकतं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पर्टिक्युलर ज्यांच्या मुलाखतीसाठी आपण जात आहोत ते 2 पोस्ट म्हणजे RFO आणि ACF. तर या पोस्टबद्दल थोडी माहिती घेतली असेल तर प्रत्येकाने घ्यायलाच हवं. ठीक आहे. त्यानंतर युनिफॉर्म पोस्ट कुठली आहे, RFOची आहे का, युनिफॉर्म आहे का RFOला, आहे तर का आहे, युनिफॉर्मची गरज आहे का. त्यानंतर पिस्टल मिळते का. बरं, RFOला युनिफॉर्म आहे तर मग ACFला युनिफॉर्म का नाही ते बघून घ्या. त्यानंतर ट्रेनिंग सेंटर कुठे आहेत, RFOचे कुठे आहेत. समजा तुमचं निवड झाली तर तुमचं ट्रेनिंग कुठे होतं. त्यानंतर फिजिकल काय असतं, किती किलोमीटर चालावं लागतं ते बघून घ्या. ट्रेनिंग सेंटर म्हणजे महाराष्ट्रामध्ये RFOचं ट्रेनिंग सेंटर आहे एका ठिकाणी, कुंडलमध्ये आहे, सांगून देतो. तर कुठे आहे तो प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो RFO आणि ACFची जेव्हा तुम्ही कर्तव्य सांगाल किंवा ड्युटी सांगाल किंवा फंक्शन सांगाल ना,
तर फक्त वाचून जाऊ नका किंवा पाठ करून जाऊ नका. काय होतं त्या ठिकाणी आपण बोलताना एक दोन सांगतो आणि त्यानंतर हँग होतो. कारण वाचलेलं असतं ना तर ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही आपण. दोन कार्यानंतर स्टॉप होऊन जातो आपण, आठवतच नाही. तर डेली बेसिसवरती सकाळ कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपायच्या अगोदर पण RFO आणि ACFची जी कर्तव्य आहेत ती कुणाला तरी सांगा. आई वडील भाऊ बहीण मैत्रीण मित्र जो सुद्धा तुम्हाला भेटेल त्याला सांगा. फक्त सांगताना प्रॉपर वर्ड्स वापरा. कारण वर्ड्स वापरले तर तुम्ही जे उत्तर 2 वाक्यात प्रत्येक एक 2 स्टेटमेंटमध्ये उत्तर संपतील आणि सब क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावरती विचारलं जाणार. ठीक आहे. आता मला लकीली 17मध्ये मला मी 2 वेळेस 2 उत्तर सांगितले पण मला हँग झालं. 2018च्या वेळेस मी काय केलं, मग मला लकीली काही मित्र मिळाले, नाव सांगायला हरकत नाही, ऋषिकेश पाटील, अजिंक्य खरात, अमित मुंडे आणि राहुल दाई यांनी मला फॉरेस्ट रिलेटेड बरेच क्वेश्चन जे आहेत ना मला विचारून माझी बरीच प्रॅक्टिस करून घेतली. आणि प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस माझे मोठे भाऊ विवेक पवार होते, त्यांनी मला रिपीटेडली विचारून ते काय आलं की माझ्या ते जिभेवरती शब्द यायला आले. त्याने काय झालं की ज्या दिवशी मुलाखतीला गेलो ते वर्ड्स प्रॉपर माझे तिथनं तोंडातून बाहेर पडले. आणि जर तुमचे प्रॉपर वर्ड्स मी वापरले तर जे सब क्वेश्चन तुम्हाला त्यात मॅक्झिमम सब क्वेश्चन तुम्ही जे आन्सर देणार त्यावरती विचारलं तुम्हाला. त्यामुळे त्या सब क्वेश्चनला पण टॅकल मला व्यवस्थित करता आलं. त्याबद्दल त्यांचं मी थँक्यू म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, फॉरेस्ट ॲक्ट्स अँड पॉलिसीज. प्रत्येक ॲक्ट्स, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927 म्हणा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट किंवा WPA विचारू शकता डायरेक्ट. सांगा WPA काय आहे. 1972चा ॲक्ट आहे, वर्ष मला लक्षात ठेवा. त्यानंतर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट EPA 1986, त्यानंतर पेसा ॲक्ट 1996चा, त्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006. हा कायदा पण महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये ट्राईब्स करता काही प्रोव्हिजन केलेलं आहे. तर त्या प्रोव्हिजनबद्दल पण थोडा बघून घ्या. आणि प्रत्येक मला सिम्पली विचारू शकतात की सांगा मला WPA काय आहे. मग तो WPA 1972चा ॲक्ट आहे, वर्ष लक्षात ठेवा. आणि प्रत्येक कायद्याबद्दल 2-2, 3-3 वाक्य तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या कायद्याबद्दल सांगता आलं पाहिजे. त्यानंतर फॉरेस्ट पॉलिसीज कुठल्या आहेत, 88चे म्हणा किंवा ड्राफ्ट 18चे सुद्धा 2018चे सुद्धा आलेलं आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती घेऊन ठेवा. त्यानंतर टर्म येते आपण नेहमी येतो महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण. सामाजिक वनीकरण, सोशल फॉरेस्ट्री. तर सिम्पली सोशल फॉरेस्ट्री म्हणजे काय, सामाजिक वनीकरण म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत असं विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर ग्रीन आर्मी. आता काहींना माहीत नसतं, काहींनी रजिस्ट्रेशन केलं नसतं तर त्यांना प्रोफाईलवरती बघून कळत नाही की मेंबर आहे की नाही. तर सिम्पली तुम्हाला ग्रीन आर्मी म्हणजे काय किंवा हरित सेना म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर एक नेक्स्ट टॉपिक आहे वनवा, फॉरेस्ट फायर. तर काय कारण आहेत, पहिले विचारू शकतो की काय फॉरेस्ट फायर म्हणजे काय, वनवा म्हणजे काय. तर त्यानंतर कारणं काय आहेत त्याची, त्याला काय उपाययोजना काय आहेत सध्या, तुम्ही काही सजेस्ट करू शकता का, हे विचारलं जाऊ शकतं. तर त्यामध्ये हे लक्षात ठेवा की फॉरेस्ट फायरची काही मानवनिर्मित किंवा जाणून बुजून सुद्धा काही ठिकाणी फॉरेस्ट फायर वनवा लावला जातो, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. तर सिम्पली विचारू शकतात काय मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, वाचले का तुम्ही कुठे, काय असतं ते, त्याची कारणं काय आहे, तुम्हाला काय वाटतं. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट सध्याच्या काळामध्ये कम्पॅरेटिव्हली वाढत चाललं आहे का, जर वाढत चाललं आहे तर का वाढत चाललं आहे. पण गव्हर्नमेंटने काही उपाययोजना केलेली आहे का त्यासाठी, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी. पण तुम्ही काही सोल्युशन देऊ शकता का परत तुमच्याकडनं काही की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याने कमी करू होऊ शकतो. तर तुम्ही अधिकारी झाल्यानंतर काय करू शकता मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी. तर हे काही क्वेश्चन तयारी करून ठेवा. सध्या 2 दिवस अगोदरच एक न्यूज आली होती मुंबई साईडला, काहीतरी त्या ठिकाणी पूर्ण वाचलं नाही, काहीतरी बिबट्याला काहीतरी कॉलर काहीतरी वाचलं आहे ते. तर ते तुम्ही मांडू शकता की उपाययोजनामध्ये की सर असं असं आम्ही गव्हर्नमेंट करते, आणि ते उदाहरण तुम्ही एक देऊ शकता की स्टडीसारखं. त्याने तर खूप फायदा होईल कारण तुम्ही अपडेट आहात आणि सिरियस आहात हे त्यांना कळू शकतं. त्यानंतर वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणजे काय टर्म विचारू शकतो. त्यानंतर फॉरेस्ट रिलेटेड काही स्कीम्स आहेत, योजना, काही योजना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा आहेत आणि काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत. तर त्या कुठल्या योजना आहेत त्या योजनेबद्दल थोडी माहिती घेऊन ठेवा. आता उदाहरण द्यायचं झालं तर संत तुकाराम वनग्राम योजना, त्यानंतर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना, वनधन योजना, त्यानंतर कन्या वन समृद्धी योजना, या काही योजना आहेत. आणि तुम्ही अजून जर काही योजना वाचलेल्या असतील तर त्या बघून घ्या. त्यानंतर 50 कोटी
वृक्ष संकल्पना काय आहे? एकच लक्ष 50 कोटी वृक्ष. तर काय आहे 50 कोटी वृक्ष संकल्पना? फायदा झाला का? सर्वायवल रेट किती आहे? खरंच आपण म्हणतोय ते संकल्प जे आपण 3-4 वर्षापासून करतोय ते सक्सेसफुल झालंय का? तुम्हाला काय वाटतंय? झालंय का? झालं असेल तर का? नाही झालं असेल तर का नाही? ठीक आहे. नंतर स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 19चं 2019चं बोललो तुम्हाला मी. स्टेट ॲटलिस्ट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय चेंजेस झाले का पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर तुम्हाला वाटत असतील तर ते स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमधनं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो फॉरेस्ट प्रोड्यूस. तर फॉरेस्ट प्रोड्यूस काय आहे? फॉरेस्ट प्रोड्यूस प्रोड्यूसने 2 टर्म येतात की मेजर प्रोड्यूस आणि मायनर प्रोड्यूस. आता मला मेजर आणि मायनर नाही विचारलं, मला विचारलं NTFP म्हणजे काय? ऐकलंय का? काय आहे NTFP? मला ते ज्यावेळेस सुचलं नाही तर त्यांनी सांगितलं नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस. मग त्यावेळेस लक्षात आलं की ते मायनर प्रोड्यूस त्याला म्हणतात. तर त्यालाच NTFPलाच परत NWFP पण म्हणतात, नॉन वुड फॉरेस्ट प्रोड्यूस किंवा मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, अल्टरनेटिव्ह पण म्हणतात त्याला, किंवा सेकंडरी फॉरेस्ट प्रोडक्ट्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्यानंतर त्यामध्ये टर्म अजून एक आहे की NTFP नॉन टिम्बर. तर टिम्बर म्हणजे काय नेमकं ते सुद्धा बघून घ्या. त्यानंतर NTFP जे मायनर प्रोडक्ट्स आहेत ते कुठली आहेत? त्यामध्ये फक्त प्रोडक्ट्सच आहेत की सर्व्हिसेस पण आहेत ते सुद्धा बघून घ्या. त्यानंतर काही मेडिसिनल प्लांटसुद्धा आहेत का? त्यानंतर फॉरेस्ट प्रोड्यूस वाढवण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? किंवा तुम्ही काही सजेस्ट करू शकता का आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं फॉरेस्ट प्रोड्यूस वाढवण्यासाठी? ते बघून घ्या. त्यानंतर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहेत NTFP त्यांचा ट्राईबशी काहीतरी रिलेशन आहे का कायदा 2006 नुसार ते बघून घ्या. त्यानंतर फॉरेस्ट प्रोड्यूसबद्दल त्यानंतर फॉरेस्ट प्रोड्यूस परत तुम्ही ई कॉमर्सची काही एक सांगू शकता त्यांना ते बघून घ्या. त्यानंतर JFM काय असतं ते बघून घ्या, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर इको टुरिझम काय आहे? इको टुरिझमला खरंच फायदा होतोय का किंवा नुकसान होतंय फॉरेस्टला? तुम्हाला काय वाटतं? कंटिन्यू ठेवायला जे वाढवायला हवं का? तुमचं मत विचारू शकतात इको टुरिझमबद्दल. त्यानंतर मित्रांनो नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व्ह आणि वाईल्डलाईफ सँच्युरी हे काय आहेत? सुद्धा विचारलं शकतो सेपरेटली किंवा सिम्पली विचारलं तसे त्यांच्याला डिफरन्स काय आहे? तर घोरपडे सरांच्या बुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. फक्त ते वाचू नका, एक्सप्लेन करा कुणाला ते, कारण त्यातला फरक तो तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त वाचून न जाता प्रॉपर असं कुणाला तरी समजून घेऊन ते बघून घ्या. तर मित्रांनो काही टर्म्स आहेत फॉरेस्टशी रिलेटेड, अजून फक्त टर्म्स ज्या की सिम्पली विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला. काय ग्रीन आर्मी म्हणजे काय? त्याबद्दल बघितलं आपण अगोदरच, परत लिहिलं मी. त्यानंतर ग्रीन आर्मी म्हणजे काय? इको बटालियन म्हणजे काय? व्हॉट इज बाय इको बटालियन? तुम्ही ऐकलं काय काय असतं? कुठे असतात? लद्दाखवरती जातात लढायला की पाकिस्तान बॉर्डरवरती? नाही, इको बटालियन ही मराठवाड्यातली जी फॉरेस्ट रिलेटेड टर्म आहे ती बघून घेऊ. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटीमध्ये स्पेसिस, जेनेटिक, इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी असते ते बघून घ्या. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणजे काय ते माहीत करून घ्या. त्यानंतर डिफरन्स इकोलॉजी आणि इकोसिस्टीममधला काय आहे? एक स्टडी आहे, दुसरं काय आहे ते बघून घ्या. इकोलॉजी आणि इकोसिस्टीममधलं एक स्टडी आहे आणि एक सिस्टीम आहे. त्यानंतर इकोटोन म्हणजे काय? त्यानंतर IUCN म्हणजे काय? त्यांचे जे ग्रुप केलेले आहे ते ग्रुप बघून घ्या. त्यानंतर WPO वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये शेड्यूल 1, शेड्यूल 2 असं काही दिलेलं आहे ना काहीतरी, बघून घेते. त्यानंतर त्यामध्ये एक टर्म आहे वर्मिंग. वर्मिंग म्हणजे काय असतं? ठीक आहे. त्यानंतर CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय? त्यानंतर CIT कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडिजिनस स्पेसिस ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. काय आहे साईट? सिम्पली साईटच विचारू शकतात तुम्हाला. लॉंग फॉर्म जर सांगितलं, जर लॉंग फॉर्म सांगितलं त्यांना कळून जाईल की बाबा याला माहिती. त्यानंतर बोन कन्व्हेन्शन काय आहे? कशाशी रिलेटेड आहे? BONN. नंतर वेटलँड काय असतं? महाराष्ट्रात आहे का? नंतर रामसर साईट्स काय आहे? मँग्रोव्ज काय आहे? मँग्रोव्ज आहेत का महाराष्ट्रामध्ये? आहे तर कुठल्या भागात आहे? त्याचं काही प्रमाण तुम्ही वाचलं आहे का कुठे? आता स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्ये काही दिलेलं आहे का? त्यानंतर पोल्युशन काय असतं? सिम्पली पोल्युशनची डेफिनेशन देऊ शकतात. नंतर एअर पोल्युशन काय? वॉटर पोल्युशन काय? एअर पोल्युशनमध्ये तुम्हाला कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर विचारलं जाऊ शकतं. गॅसेस कुठले आहेत? मी गॅसेस सांगितले होते. आता वॉटर वेपर मला लक्षात नाही राहिलं त्यावेळेस. त्यांनी सांगितलं मला की त्यामध्ये वॉटर वेपर सुद्धा असतं. तर त्यांना मी थँक्यू म्हणतो त्या टायमाने. पोलाइटली म्हण. त्यानंतर वॉटर पोल्युशन काय असतं?
त्यानंतर वॉटर पोल्युशनमध्ये BOD संकल्पना आहे, ती कमी जास्त कशावरती होत असते ते बघून घ्या. त्यानंतर वॉटर पोल्युशनमध्ये परत 2 टर्म आहेत. युट्रॉफिकेशन आहे. युट्रॉफिकेशन म्हणजे काय, कशाने वाढतं. त्यानंतर अल्गल ब्लूम काय असतं ते बघून घ्या. आता लोणार सरोवराबद्दल ते सुरूच होतं, तर त्यामुळे अल्गल ब्लूम विचारायचं होऊ शकतं कुणाला पण. नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतं, काय ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, किंवा सिम्पली ग्रीन हाऊस गॅसेस कोणती आहेत मी सांगणारच. ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सांगणार, मग विचारतील कुठले ग्रीन हाऊस गॅसेस कुठले आहेत, तर जे सुद्धा नावं असतील ती सगळी नावं बघून घ्या. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंगचं काय रिलेशन आहे. त्यानंतर पॅरिस करार काय आहे, त्यामध्ये NDC काय आहे, नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स लॉंग फॉर्म, तर काय आहेत ते नेमके. त्यानंतर कार्बन फुटप्रिंट काय असतं, कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय. त्यानंतर एक टर्म आहे कॅम्पा, कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्ट्रेशन फंड, तर तो काय आहे, कॅम्पा म्हणजे काय आहे ते विचारू शकतं. त्यानंतर एक टर्म आहे मित्रांनो ग्रीन बिल्डिंग. विभूती मित्रांना ग्रीन बिल्डिंग विचारलं, मला सुद्धा विचारलं होतं ग्रीन बिल्डिंग, सांगितलं तर त्यांना जरा जास्त अपेक्षित होतं, पण 2-3 वाक्य बोलून रिस्पॉल त्यांना बोललं सर एवढंच माहिती आहे. नंतर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये शिफ्ट झाले. नंतर NGT नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल हे बघून घ्या, कारण सध्या याच्यावरती बरंचसं चाललेलं आहे. सुप्रीम कोर्ट आणि नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलबद्दल जे न्यूजपेपरमध्ये येते त्यानुसार विचारलं जाऊ शकते NGT बद्दल. त्यानंतर काही मुवमेंट आहेत, एक चिपको मुवमेंट आणि अपिको मुवमेंट म्हणजे काय. त्यानंतर डिफरन्स बिटवीन कन्झर्वेशन, प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन काय आहे. त्यानंतर कन्झर्वेशनमध्ये 2 टाईप्स आहेत, इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशन. तर काय आहे इन सिटू म्हणजे काय, एक्स सिटू म्हणजे काय. त्यानंतर पोचिंग काय असतं, POACHING, ते रोखण्यासाठी काही उपाययोजना आहेत का. एक्झॉटिक प्लांट्स कुठले आहेत, जसं गाजर गवत झालं त्याबद्दल विचारू शकतो. तर एक मित्रांनो आम्हाला टर्म बऱ्याच जणांना विचारली होती, मियावाकी प्लांटेशन, MIYAWAKI. मियावाकी प्लांटेशन म्हणजे काय, ऐकलं का तुम्ही तरी, काय आहे मियावाकी प्लांटेशन म्हणजे. तर मित्रांनो ही एक जपानीज बॉटॅनिस्ट आहे अकिरा मियावाकी म्हणून. त्यांनी एक म्हणजे अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये फॉरेस्टेशन वाढवण्यासाठी एक संकल्पना सुचवली होती, ज्याला मियावाकी प्लांटेशन म्हणतात, ज्यामध्ये फॉरेस्ट वाढवण्यासाठी कमी कालावधी लागतो. जर काही फॉरेस्टला वाढवण्यासाठी 100 वर्ष लागत असतील तर हे मियावाकी प्लांटेशनने त्या ठिकाणी एक मिनी फॉरेस्ट आपण तयार करू शकतो, ज्याची जो 20 ते 30-40 वर्षामध्ये डेव्हलप होऊ शकते त्या ठिकाणी. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मियावाकी फॉरेस्टमध्ये फक्त नेटिव्ह स्पेसिसचंच प्लांटेशन केलं जातं आणि ते सुद्धा मॅक्झिमम ठिकाणी अर्बन फॉरेस्टमध्येच येतं. तर ते विचारू शकतं. त्याचे काही कन्सर्नसुद्धा आहेत, त्यामुळे ते जास्त डेव्हलप होत नाही. की काहींचं असं म्हणणं आहे की ते नॅचरल त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स नसतात, जसं रेनफॉलसाठी ते उपयोगी नाहीत, जसं नॅचरल फॉरेस्ट आपले असतात. त्यानंतर काही म्हणतात की ते मेडिसिनल प्रॉपर्टी त्यामध्ये कमी असतात वगैरे वगैरे. तर मियावाकी प्लांटेशन जर विचारलं तर हे एवढं जरी सांगितलं किंवा बघू वाचून घेतो. त्यानंतर फूड चेन, फूड वेबमधला डिफरन्स काय आहे, काय फूड चेन म्हणजे काय, फूड वेब म्हणजे काय. त्यानंतर विच इज मोर स्टेबल, तो सुद्धा विचारलं जाऊ शकतो त्यामध्ये. त्यानंतर इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय, तर इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये पायनियर स्पेसिस म्हणजे काय ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर एक्सटिंक्ट ॲनिमल्स फ्रॉम इंडिया कुठले आहेत, एक्सटिंक्शन म्हणजे काय सिम्पली. त्यानंतर एक्सटिंक्शनचा विषय आला तर प्रोजेक्टची तास सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर WCCB म्हणजे काय, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, ते काय असतं. तर MPCB, CPCB फंक्शन काय आहे त्यांची, कुठल्या कायद्याअंतर्गत MPCBचं फॉर्मेशन झालेलं आहे किंवा CPCBचं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर एक टर्म आता येते की बांबू बद्दल विचारलं जाऊ शकतो की काय बांबू ग्रास आहे की ट्री आहे. त्याबद्दल तुम्हाला जर तुम्ही तो प्रश्न विचारला तर 4-5 सब क्वेश्चन असणार. तर फॉरेस्ट ॲक्ट 1927 नुसार काय आहे ते बघून घ्या आणि करंटशी काय आहे त्याचं स्टेटस ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर सॅक्रेड ग्रूज मला विचारलं नाही. सॅक्रेड ग्रूज म्हणजे देवराई, मला ते इंग्लिशमध्ये सांगता आलं नाही, मी मराठीत सांगितलं मॅडमने. ठीक आहे. तर त्यानंतर ग्रीन इकॉनॉमी काय आहे. त्यानंतर व्हॉट इज सिम्पली विचारू शकतो की व्हॉट इज मीन बाय ग्रीन इकॉनॉमी, तर ऐकले का तुम्ही काय असतं ग्रीन इकॉनॉमी म्हणजे. त्यानंतर ग्रीन क्लायमेट फंड. ठीक आहे. त्यानंतर 3 टर्म आहेत, फ्लॅगशिप स्पेसिस, किस्टोन स्पेसिस आणि अम्ब्रेला स्पेसिस. तिन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवा.
डिफरन्स जर लक्षात आला तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता. आता गंमत कशी झाली की मला मॅडमने विचारलं की IFS मला 2018मध्ये IFS मॅडम होत्या, तर त्यांनी मला विचारलं फ्लॅगशिप स्पेसेस म्हणजे काय. मी सांगितलं, इंग्लिशमध्ये उत्तर सांगितलं आणि त्यानंतर परत त्यांनी मला विचारलं कीस्टोन स्पेसेस म्हणजे काय. आता कीस्टोन स्पेसेस सांगताना मला ते 1-2 शब्दानंतर मला इंग्लिशमध्ये नाही त्यांना सांगता आलं. लगेच मराठीत सांगण्यास सुरुवात केली, पण त्या ठिकाणी मी प्रॉपर त्यांना समजेल असं सांगितलं आणि उदाहरणसुद्धा ते टायगरचं, वाघाचं, आणि त्यांना ते त्यांच्यापर्यंत कन्वे होईल असं मी ते स्पष्ट सांगितलं त्यांना. तर मित्रांनो, लँग्वेजचा आता डिपेंड आहे. जनरली कसं असतं की त्यांनी समोरील पॅनलने जर आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर आपण उत्तर इंग्लिशमध्ये देणं अपेक्षित असतं, मराठीत विचारला तर मराठीत देणं अपेक्षित असतं आणि हिंदीत जर विचारलं तर हिंदीत देणं अपेक्षित असतं. पण आता काही ठिकाणी जर त्यांनी आता बघा, IFS जर असतील तर ते खूप सिनियर आहेत, महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून आहेत, तर त्यामुळे त्यांना मराठीबद्दल खूप जास्त माहिती असणार, त्यामध्ये शंका नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच जर इंग्लिशमध्ये विचारल्यानंतर जर कन्वे करता येत नसेल तर तुम्ही मराठीत करायला काही हरकत नाही. हे माझे पर्सनल ओपिनियन आहे. कारण जर मेन काय आहे की ते तुमची पर्सनॅलिटी चेक करत आहेत. तुम्ही इंग्लिश बोलताय, मराठी बोलताय, त्याबद्दल त्यांना जास्त जाणून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांच्यापर्यंत कन्वे नाही करू शकत तर मराठीमध्ये पण व्यवस्थित त्यांना समजेल असं सांगा. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे काय हे बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो, जुलै 2018चं लोकराज्य मासिक आहे, तर ते थोडा ओव्हरलुक करून घ्या. तर ते टर्म दिलेले आहेत तर ते फक्त एक ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर युनिक पब्लिकेशनचं बुक आहे मित्रांनो मुलाखतीचं, तर त्यामध्ये माझे मित्र ACF अमरजित पवार यांची एक मुलाखत आहे. 3-4 पानांची, जास्त नाही, हार्डली 5 ते 10 मिनिट लागतील तुम्हाला ते वाचायला एकदा. तर ती मुलाखत तुम्ही एकदा वाचून घ्या. एकदा नाही मी म्हणेल तर 4-5 वेळेस वाचा. प्रॉपर असं खुर्चीवर बसवून असं समजून घ्या की जे प्रश्न तुम्हाला पॅनल विचारता आणि तुम्ही उत्तर देताय, असं ते व्हिज्युअलायझेशन म्हणतो ना, त्याप्रकारे ते वाचा. मला थोडं खूप असं फायदा होईल त्याने असं मला वाटतंय. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, सतत स्पष्ट बोला. म्हणजे तुम्ही जे सुद्धा मांडणार आहात अशी अपेक्षा नाही की तुम्ही एखादा प्रश्न विचारल्यानंतर 4-5 वाक्य मोठं उत्तर द्या. नाही, तुम्ही प्रॉपर 2 वाक्यात जरी उत्तर दिलं, फक्त प्रॉपर शब्द वापरा. कारण मॅक्झिमम वेळेस काय होतं की तुम्ही जे उत्तर दिलेलं आहेत त्या उत्तरांवरतीच ते तुम्हाला सब क्वेश्चन विचारणार. त्यामुळे तुम्ही जर 4 वाक्य बोलला तर आपली अशी वेळ असे सांगू शकत नाही की 4 वाक्यामध्ये तुम्ही त्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असेलच माहीत नाही. त्यामुळे तुम्ही 2 वाक्य तुम्हाला जे माहिती आहे तेच बोलले आणि नंतर तिसरं आणि चौथं वाक्य तुम्हाला काहीतरी वेगळंच बोललं तर त्यावरती तुम्हाला ते परत ओढून एखादा क्रॉस क्वेश्चन करतील, तर त्यामुळे तुम्ही ते परत अडकू शकता. त्यामुळे प्रॉपर स्पष्ट बोलण्याची आणि एक कमीत कमी वाक्यात उत्तर देण्याची सवय करून ठेवा. आता 17मध्ये मी सिम्पली मला त्याने विचारलं, मी 4-3 काही कळलंच नाही, 3-4-5 वाक्य उत्तर देत गेलो. त्यानंतर 2018मध्ये मी परत मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला की माझे भाऊ आणि मित्र त्यांनी मला खूप मदत केली प्रॉपर उत्तर देण्यामध्ये. परत सारखं रिपिटेशन होत गेलं. शेवटचे 7-8-10 दिवस, 2 दिवस जरी असतील, मी तो म्हणेन ते म्हणजे शेवटचे 2 दिवस जरी असतील तर फक्त रिवाईज करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा. आपण प्रिलिमला काय करतो, MCQची प्रॅक्टिस करतो. मेन्सला जर थेरॉटिकल पेपर असेल, सब्जेक्टिव्ह असेल तर आपण रायटिंगची प्रॅक्टिस करतो. तर ही मुलाखतीमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे, बोलायचं आहे, तर बोलण्याची प्रॉपर शब्द वापरण्याची प्रॅक्टिस असू द्या. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर काही असं काय फिमेल RFO जे असतील किंवा फिमेल मेंबर ज्या असतील, मुली ज्या विद्यार्थिनी मुलाखतीला जातील, तर त्यांना नेक्स्ट विचारलं जाऊ शकतं की मेल आणि फिमेल RFO किंवा मेल आणि फिमेल ACFमध्ये काय तुम्हाला काय वाटतं, हू इज मोर इफिशियंट. मेल व्यक्ती मोर इफिशियंट असतो का फिमेलपेक्षा, कारण जंगलात जावं लागतं, तर तुम्हाला काय वाटतं. तर हा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर सध्या मैत्रिणींनो, कोरोनाच्या काळामध्ये न्यूजमध्ये तुम्ही सुद्धा वाचलेलं असणार की वुमेन डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढलेल्या आहेत. तर तुम्हाला खरंच वाटतं का वाढलेले आहेत, का वाढलेले आहेत, तर त्याबद्दल थोडी तयारी करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे झालं फॉरेस्ट रिलेटेड टॉपिक. बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्या. त्यानंतर आता मित्रांनो, करंट अफेअर्सच्या गोष्टी. करंट अफेअर्समध्ये सध्या जर तुम्ही विचारायचं वाचायचं म्हटलं तर कमीत कमी मागचे 7-8-10-15 दिवसांमध्ये करंट अफेअर्स म्हणजे फक्त फॉरेस्ट रिलेटेड नाही, तर जनरल काय घडलंय का भारत आपल्या कंट्रीमध्ये त्याबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सिम्पली आता तुम्ही जर राफेल आलेलं आहे आपल्या ठिकाणी, तुम्हाला राफेलवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पर्टिक्युलर फॉरेस्ट रिलेटेड म्हटलं तर हत्तीचा मृत्यू झाला होता.
डेथ झाली होती. ती फणसमध्ये फटाके टाकून हातीच्या पिल्लं मारण्यात आलं होतं काही जणांकडनं, चुकीचं होतं. तर त्याच्याबद्दल विचारू शकतं की काय झालं होतं. त्यानंतर 1-2 सब क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जर त्यांना वाटलं तर ते प्रोजेक्ट एलिफंटवरती पण जाऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो 29 जुलैला इंटरनॅशनल टायगर डे आपण सेलिब्रेट केला आहे. तर तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे का, तर काहीतरी गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेला आहे काहीतरी 2018च्या काउंटिंग सेन्ससनुसार. तर त्यानुसार अपेक्षित आहे की तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रोजेक्ट टायगरबद्दल किंवा टायगर रिझर्वबद्दल तरी विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो जर एक सांगायचं एक माझा अनुभव, FDCM नागपूरला मी मुलाखत दिली होती. तर त्या ठिकाणी मला सिम्पली विचारण्यात आला प्रश्न की वाघ आणि पाण्याचा संबंध काय. तर मी सरळ उत्तर सांगितलं, सर पाणी पिण्यासाठी वापरतो वाघ. ते हसायला लागले. मला सुद्धा कळलं, मी सुद्धा थोडे हसायला लागलो, थोडी स्माईल दिली. तर परत त्या दोघांनी विचारलं की एवढंच का. म्हटलं हो सर एवढंच वाटतं. मग अजून एका सरांनी मला विचारलं की थोडा विचार करा आणि मग सांगा आम्हाला. मग मी 10-15 सेकंद पॉज घेतला आणि विचार केला. तर मग मला कळलं की ते तेवढंच नाही आहे, तर वाघ आणि टायगर आणि पाण्याचा संबंध पूर्ण इकोसिस्टीमशी आहे, फूड चेन वगैरे सगळं. मग मी त्यांना जवळपास एक्सप्लेन करून सांगितलं आणि त्यानंतर ते बोलले की दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. त्यांना ते म्हणजे त्यामुळे जर सांगतो की काही नवीन जर त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्हाला जर येत नसेल किंवा माहीत नसेल तर थोडा 5-10 सेकंद पॉज घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर समृद्धी मार्गाबद्दल वाचून ठेवा की समृद्धी मार्ग नेमकं काय आहे. ठीक आहे. आणि समृद्धी मार्गामध्ये 2-3 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला ते मेन प्रश्नावरती विचारतील की समृद्धी मार्गाच्या साईडला 2 भिंती उभारण्याचं नियोजित आहे, तर त्या भिंती कशासाठी आहे. 2017मध्ये हा प्रश्न विचारला, मला माहीत नव्हतं. मी सरळ त्यांना नाही सांगितलं, माहीतच नाही आता काय करणार आहे. ते बोलले अंदाज लावा. अंदाज केला पण नाही जमलं ते. मी 2018ला जाताना वाचून गेलो होते. तर 2018मध्ये लकीली मी लोणारचा असल्यामुळे माझ्या गावावरून चाललो आहे समृद्धी मार्ग आणि विदर्भाचं, त्यामुळे त्यांनी मला तो प्रश्न परत विचारला. मग त्यावेळेस मी त्यांना बरंच एक्सप्लेन करून सांगितलं कशासाठी आहे, का गरज आहे. तर मित्रांनो 8-10 दिवस अगोदर पण परत एक आर्टिकल त्याच्यावरती कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. तर सेम त्या रोडबद्दल 2 भिंतीबद्दलच. तर सांगता येत नाही की तो विचारला जाऊ कुणाला तरी. असे नाही की जेवढे प्रश्न आहेत ते प्रत्येकाला विचारतीलच, पण कुणाला तरी विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते थोडं बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर लोणार सरोवराबद्दल जे विदर्भातील कोणी असतील त्यांनी लोणार सरोवराबद्दल बघून घ्या थोडा. तिथे जे ग्रीन कलरचं होतं तिथलं पाण्याचा कलर तो येलो कलर पिंक कलर झालेला होता. तर तो का झाला होता. 2 दिवस अगोदरच काहीतरी रिसर्चचा रिपोर्ट आलेला आहे. तर तो बघून घ्या की पिंक कलर का झाला होता, त्याच्याबद्दल थोडं ते वाचून घ्या. ठीक आहे. आणि अजूनही मित्रांनो कायद्याबद्दल जेव्हा तुम्ही वाचाल किंवा कायद्याबद्दल 2-3 गोष्टी तर वाचाच, काय आहे नेमकं ते कायद्याबद्दलचं 2-3 पॉईंट. परंतु ॲप्लिकेशन रिलेटेड तो सुद्धा वाचून ठेवा. कारण मला एक वेळेस विचारण्यात काय आलं होतं की समजा जंगल आहे, तर जंगलातून आपल्याला रोड बांधायचा आहे, तर कुणाची परमिशन घ्यावी लागते, आपण डायरेक्ट बांधू शकतो का रोड, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, NGT त्याच्यामध्ये कन्सर्न येतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या, कारण विचारला जाऊ शकतो. कारण आता काही दिवसांमध्येच माननीय नितीन गडकरी साहेबांची मुलाखत झाली होती. त्यांनी त्यावेळेस काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं डेव्हलपमेंट आणि फॉरेस्ट रिलेटेड काहीतरी. तर सांगता येत नाही, त्यांनी सुद्धा ते वाचलेलं असणार स्टेटमेंट. तर त्याबद्दल पण विचारला जाऊ शकतं की तोच प्रश्न की फॉरेस्टमधनं जर रोड बांधायचा आहे तर कुठला कायद्याशी तो रिलेटेड आहे ते बघून घ्या. कारण तो कायदा रिलेटेड कुठला आहे, त्या कायद्यामध्ये ते तरतुदी काय दिलेल्या आहेत, कुणाकडनं परमिशन घ्यावी लागते, काय असतं, NGTचा रोल कसा येतो का, ते सुद्धा बघून घ्या. त्यानंतर एज्युकेशन पॉलिसीबद्दल सुद्धा बघून घ्या मित्रांनो, की जे ज्यांनी लेक्चरशिप करत असतील किंवा PhD होल्डर असतील त्यांनी एज्युकेशन पॉलिसीबद्दल रिकमेंडेशन कोणत्या कमिटीने केलेलं आहे ते बघून घ्या. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचं स्टेट टू युनियन टेरिटरी स्टेटस झालेलं आहे, तर काय फरक झाला आहे त्या स्टेट टू युटीमुळे झाल्यामुळे ते बघून घ्या. त्यानंतर लोकस्ट अटॅक ऑन फॉरेस्ट छत्तीसगड आणि MP साईडला झालेला होता मॅक्झिमम. तर ते काय असतं लोकस्ट म्हणजे काय, त्या अटॅकनं काय झालं परिणाम, काय प्रिकॉशन घेतल्या, म्हणजे प्रिकॉशन घेतल्या होत्या, त्यानंतर त्याला उपाययोजना काय आहेत,
हे थोडं बघून घ्या. त्यानंतर जे इंजिनिअरिंग IT वाले असतील विद्यार्थी त्यांनी थोडा टर्म्स आहेत, जसं एम स्ट्राईक्स झालं, GIS झालं, GPS झालं, NVIS झालं, MIS, त्या टर्म्स काय आहेत हे मी बघून घ्या. त्यानंतर कोणी मेकॅनिकलवाले असतील तर त्यांना सिम्पली BS4-6 मधला फरक काय, राफेलबद्दल विचारला जाऊ शकतो, सांगता येत नाही. त्यानंतर गिर लायनची आता डेथ झालेली होती काही दिवसांमध्ये, न्यूजमध्ये होतं, तर त्यांचं रिलोकेशन सुरू होतं. तर रिलोकेशन खरं करायला हवं का, हो तर का करायला हवं, तुम्हाला काय वाटतं, नाही तर का नाही, या गोष्टी थोडा बघून घ्या. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA, सिम्पली विचारते की EIA काय आहे, तर आता न्यूजमध्ये होतं काही दिवसाअगोदर ते, तर त्याबद्दल थोडा वाचून घ्या. EIA एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ठीक आहे. राफेलबद्दल तर बघूनच घ्यावा, ठीक आहे. आणि या करंटच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही क्वेश्चनची उत्तर देताना मित्रांनो मॅक्झिमम तुम्ही 7-8 दिवस 15 दिवस अगोदरचं करंट अफेअर्स बघू शकता, ठीक आहे. पण उत्तर देताना प्रयत्न असा असू द्या की 1-2 वाक्यातच तुम्ही उत्तर द्याल, कारण 3-4 वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न कराल तर ते सब क्वेश्चन्समध्ये परत तुम्हाला सांगता येत नाही, ठीक आहे. त्यानंतर करंट इश्यू तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड काही झालं आहे का मागच्या 1-2 महिन्यामध्ये, जसं आता तर मी जे सांगितलं राफेलबद्दल, मेकॅनिकलवाला असेल कोणी ॲग्रीवाला असतील तर लोकसबद्दल त्यांना विचारलं जाऊ शकतं. किंवा आता असे जे सिम्पल क्वेश्चन आहेत तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड, आता मेडिकल आहे, डॉक्टर असतील, मग कोरोनाचं काय झालं आहे बाबा सांगा बरं जरा आम्हाला. ते डॉक्टर आजकाल ते न्यूजमध्ये सुरू आहे की डॉक्टर लोक वाढत आहेत, खरंच आहे का, मला काय वाटतंय. कोणी केमिस्ट्रीवाला असेल तर सिम्पली त्याला विचारलं जाऊ शकतं की काय बाबा वॅक्सिन कसं तयार केलं जातं, काय असतं वॅक्सिनमध्ये, व्हायरसवर जमतं आहे का, काही सांगतात सप्टेंबरमध्ये येणार, ऑगस्टमध्ये, खरं शक्य आहे का, ते थोडं बघून घ्या. त्यानंतर हॉबीचं मी तुम्हाला सांगितलं आहे, गुगली क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. तुम्ही 3-4 महिन्यामध्ये तुमच्या हॉबी रिलेटेड केलेलं असणार, ते तुम्हाला हॉबी विचारणार नाही, पण सिम्पली विचारतील की 3-4 महिने तुम्ही काय काय केलं, तर त्यामध्ये तुमचा हॉबीचा उल्लेख येणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याची तुमचा कॉमन सेन्स चेक करण्यासाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. आता मित्रांनो आला येऊ आपण कोविडवरती कुठले प्रश्न विचारते सांगता येत नाही, पण विचारण्यात येण्याची शक्यता, दाट शक्यता आहे. सगळ्यात पहिले सिम्पली विचारतील की कोविड पॅन्डेमिक आहे, काय आहे पॅन्डेमिक म्हणजे काय, पॅन्डेमिक, एपिडेमिक आणि एंडेमिकमधला फरक काय, मी सांगाल ना पॅन्डेमिक येतं, मग काय असतं पॅन्डेमिक म्हणजे, मग एंडेमिक म्हणजे काय, एपिडेमिक म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर काही आपण मागं बऱ्याच जणांनी आपण वाचलेलं की कोरोना काळामध्ये बऱ्याच ठिकाणी पोल्युशन कमी झालेलं आहे वगैरे वगैरे, तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय झालेला आहे का, बरं चांगला आहे का, मग आपण ठेवावं का लॉकडाऊन कंटिन्यू, त्यामध्ये परत इकॉनॉमीचा प्रश्न येतो, अनएम्प्लॉयमेंट रेट वाढलेला आहे. त्यानंतर वुमेन डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण केसेस घडलेल्या आहेत, मायग्रेशनचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर फायनल इयर एक्झाम अजूनही आपल्या तो प्रश्न सुरूच आहे की फायनल इयर एक्झाम घ्यावं की नाही, तर या गोष्टी थोडा बघून घ्या, ठीक आहे. तर मित्रांनो ग्रॅज्युएशनचा फोकस तुम्ही जास्त ठेवा. त्यानंतर जिल्ह्याबद्दल प्रॉपर माहिती ठेवा, आणि जिल्ह्यासोबत यावेळेस तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे की तुमचं जो डिव्हिजन आहे त्याबद्दल सुद्धा थोडी माहिती करून ठेवा, कारण आमच्या वेळेस मुलाखत झाली होती मुंबईला 2017 आणि 18मध्ये, तर आम्हाला जिल्ह्यावरतीच प्रश्न विचारले होते, पण यावेळेस सांगता येत नाही जर मुलाखत आपल्या डिव्हिजनच्या ठिकाणी होत आहेत तर, ठीक आहे. मित्रांनो बरेचसे मी जेवढे टॉपिक कव्हर केलेले आहेत ना, आता यामध्ये मी केलेलं आहे, परंतु काही माझे मित्र आहेत ज्यांनी मला खरंच यामध्ये मदत केली, थोडी इनपुट्स दिले त्यांनी, तर त्यांना थँक्यू म्हणणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर थँक्यू म्हणून इच्छितो प्रतीक्षा नक्षीने, आर एफ ओ प्रतीक, सर्व माझे मित्र RFOच आहेत मित्रमैत्रिणी, म्हणजे प्रतीक्षा नक्षीने, क्रांती पाटील, संकेत उगले, निलेश काळे, राहुल दाईर आणि अजय खैरवकर. तर थँक्यू मित्रांनो. तर यांना चर्चा करून आता यांच्यामध्ये 3 जणांना 35 मार्क्स होते मित्रांनो, तिच्या नाव घेते त्यामध्ये, ठीक आहे. तर त्यांनी सुद्धा काही इनपुट दिलेले आहेत की ॲक्च्युली तयारी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलं आहे ही मुलाखत म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही कसं डेव्हलप केलं आहे स्वतःची पर्सनॅलिटी ते त्या ठिकाणी दिसून येतं, ठीक आहे. तर 30, 31, 28 तुम्हाला मार्क्स तुम्ही जेवढी तयारी करून जाल त्यावरती मिळू शकतात, परंतु 35 मार्क्ससाठी एका मैत्रिणीने सरळ सांगितलं की इट सोली डिपेंड्स ऑन यू, तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, कशी डेव्हलप केलेली आहे, तर पर्टिक्युलरली किंवा 100% मॅक्झिमम हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला 35 मार्क्स कसे मिळतील किंवा कसे घ्यायचे.
सिम्पली ते काही ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात, त्याच्यावरती ते तुम्हाला जज करतील. त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे. तर त्यांनी सांगितलं की मला की कॉन्फिडन्स मॅक्झिमम ठेवा, चेहरा पडू देऊ नका, टेन्स नका येऊ. आता माझं सांगायचं झालं ना तर 2017च्या नंतर मी 18मध्ये 2 ठिकाणी मॉक दिले होते. रिस्पेक्टेड आनंद पाटील सर स्टडी सर्कल आणि ज्ञानदीपच्या ठिकाणी. तर मला दोन्ही ठिकाणी सांगण्यात आलं की मुलाखत देताना चेहऱ्यावरती स्ट्रेस दिसतो, ताण दिसतो. तर आता मला सुद्धा कळालं नाही, मी व्हिडिओ दिले, त्यांनी जर व्हिडिओ बघितले तर खरंच माझ्या चेहऱ्यावरती तो स्ट्रेस मला दिसत होता. मी काय केलं, सलग पुढचे 5-6 दिवस होते तर त्यावेळेस आरशासमोर उभा राहून बोलत राहिलो, ते उत्तर देत राहिलो. आणि मग कन्वर्ट केलं मी किंवा ट्रान्सफॉर्म केलं स्वतःला मी. आणि चेहरा जो आहे तो टेन्स न दिसता एक स्माइलिंग फेस कसा दिसेल याचा मी प्रयत्न केला मित्रांनो, आरशासमोर उभं राहून. तर तसल्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर सॉरी म्हणताना जर कुठल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर सॉरी म्हणायला लाजू नका. सिम्पली हंबलनेस दाखवा, त्या सॉरी बोलताना पोलाइटनेस दाखवा, ठीक आहे. आणि सॉरी जर म्हणाच, पण त्यासोबत तुम्ही वाक्य पण बोलू शकता की सॉरी सर मी वाचलं आहे पण मला आठवत नाही आता, किंवा रीड केलं आहे पण रिकॉल होत नाही. पण रिस्पेक्टफुली, पोलाइटली, हंबलनेस दाखवा त्यावेळेस, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टरचं एखाद्या मिनिस्टरचं नाव घेताय, MP MLA किंवा एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचं नाव घेताय ना, तर नाव घेण्याअगोदर ऑनरेबल, सन्माननीय, आदरणीय हे शब्द प्रयोग जरूर वापरा. आणि प्रॉपर शब्द वापरा मित्रांनो. आता 2017मध्ये मला त्यांनी विचारलं होतं की न्यूजपेपर कुठले वाचतोस. मी सांगितलं लोकसत्ता आणि हिंदू सांगितलं. ते हिंदू नाही आहे, ते द हिंदू आहे, हे नंतर मला कळालं माझं. तर तसं प्रॉपर शब्द वापरण्याची सवय लागून घ्या. त्यानंतर उत्तर देताना ज्या सरांनी किंवा मॅडमने प्रश्न विचारला, सुरुवात त्यांच्याकडे बघा. त्यानंतर उत्तर कंप्लीट करताना दोघांकडे नजर फिरवायला नक्की फिरवा, कारण उत्तर देताना तुम्ही दोघांनाही उत्तर देताय पॅनलमध्ये, हे तिथे कळालं, ते दिसलं पाहिजे, ठीक आहे. आणि प्रयत्न करा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रयत्न करा की तुमचं उत्तर 1 ते 2 वाक्यामध्ये द्या. प्रयत्न करा, कारण सब क्वेश्चन जे तुम्हाला विचारतील तर ते तुम्ही उत्तर देणार, त्याच्यावरती तुम्हाला सब क्वेश्चन विचारत जाण्याची शक्यता आहे. तर तुम्ही 2 वाक्यात उत्तर दिलं याचा अर्थ तुम्ही ते प्रॉपर तयारी करून गेलेला आहे आणि त्यावरती सब क्वेश्चन तुम्हाला विचारतील तर तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी उत्तर देऊ शकता, ठीक आहे. आता मित्रांनो, शेवटचं आता मुलाखतीच्या दिवशी काय करायला हवं. मित्रांनो, काही डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. तर अटेस्टेड सांगितले असतील, सेल्फ अटेस्टेड असतील तर अगोदरच घरून निघताना सेल्फ अटेस्टेड करून घ्या. काय होतं, त्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथे 2 मिनटं 1 मिनटं, तर त्या ठिकाणी स्टॅबिलिटी तुमची असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मुलाखतीच्या दिवशी स्टेबल असणं गरजेचं आहे. शांत, डोक्यातमध्ये काही गुणगुण असं नसावं काहीच. म्हणतो ना आपण मोबाईल असतो व्हायब्रेट मोडवर नसावा तुमचा मेंदू, त्यावेळेस तो सायलेंट मोडवरतीच असावा, ठीक आहे. तर त्यामुळे अटेस्टेशन, सेल्फ अटेस्टेशन अगोदरच करून घ्या, ठीक आहे. आणि डॉक्युमेंट लावताना बघा, आता वेळेस मी राज्यसेवेची मुलाखत दिली त्यावेळेस मी काय बघितलं, आता मी माझे डॉक्युमेंट कसे होते, त्यांनी जर मला इथे 10वीची मार्कशीट मागितली तर मी लगेच ओरिजिनल या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी होती. कास्ट सर्टिफिकेट सांगितलं तर या ठिकाणी लगेच ओरिजिनल या ठिकाणी, म्हणजे एकासोबत एक असं दिलं. आता एका मुलीनं काय केलं होतं की फाईलची जी झेरॉक्स तिनं एका सेट ठेवला होता बरोबर, पण ओरिजिनल रँडम झालं होतं. त्यांना काय होतं की ओरिजिनल झेरॉक्स दिल्यानंतर ओरिजिनल काढताना तिला वेळ लागत होता. मग त्या ठिकाणी तुमचे ते 1-2 मिनटं असतील. आता यावेळेस काय झालं, माझी मुलाखत 2 नंबरला झाली. असं जर तुमचं झालं आणि तुमचे डॉक्युमेंट घरी तुम्ही जर रँडम करून ठेवलेलं असाल तर तुमचं त्या ठिकाणी परत मग थोडं डिस्टर्ब होऊ शकतं. आणि जर तुमची मुलाखत लगेच पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरती असेल तर त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. तर ते तेवढं लक्षात ठेवा. आणि 2017च्या मुलाखतीच्या वेळेस, यावेळेस राज्यसेवेची मुलाखत जरी म्हटलं तर माझा नंबर दुसरा होता, दुसरा काही तिसरा असेल समजा, सुरुवातीलाच नंबर लिस्टमध्ये नाव होतं. तर मुलाखत तेव्हाच झाली. पण 2018च्या मुलाखतीच्या वेळेस माझा नंबर दुसरा होता. आता मला वाटलं माझी मुलाखत लवकर संपेल, मी 10 वाजेपर्यंत फ्री होऊन जाईल. परंतु झालं कसं मित्रांनो, त्या दिवशी त्यांनी 2 सेक्शन केले, 2 पॅनल असल्यामुळे 2 ग्रुप केले.
पहिल्या एका ग्रुपला बोलवलं त्यांनी स्टार्ट टू एंड आणि सेकंड ग्रुपला बोलवलं एंड टू स्टार्ट. त्यामुळे जो माझा नंबर सुरुवातीला सेकंड यायला हवा होता तो आला सेकंड लास्ट. जवळपास 3:25च्या आसपास माझी मुलाखत आणि 3:45-50 म्हणजे जवळपास 20-25 मिनिट चालली होती मुलाखत. तर तसं झालं. आता लकीली माझ्या एका मित्राने काही मला ड्रायफ्रुट्स वगैरे आणले होते, त्याची मुलाखत सुरुवातीला झाली, त्याने मला दिलं ते. त्यामुळे सोबत जाताना तुमची मुलाखत बाबा माझं लिस्टमध्ये नाव दुसरं आहे पहिलंच आहे तर सुरुवातीलाच होईल असं सांगता येत नाही. ते त्यांनी जर रिव्हर्स जर क्रम लावला तर तुमचा नंबर शेवटी किंवा त्यानुसार येऊ शकतो. तर सोबत ड्रायफ्रुट्स वगैरे फळ म्हणा, बिस्किट म्हणा, चॉकलेट म्हणा असं असू द्या. ठीक आहे. आणि मित्रांनो प्रामाणिकपणे उत्तरं द्या. तुम्हाला जर येत नसेल ना तर खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण सब क्वेश्चनमध्ये परत तुम्ही अडकाल त्या ठिकाणी आणि ते खोटं तुम्ही लगेच कळवून येतं. त्याबद्दल तुम्ही शंका ठेवू नका डोक्यामध्ये. त्यामुळे उत्तर येत नसेल तर सॉरी म्हणा बस. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कितीही तयारी केली, काय सगळं सांगितलं आहे किंवा अजूनही काही कंटेंट जो सांगता येत नाही, कारण आता मला जो अपेक्षित आहे त्यानुसार ज्या गोष्टींनी मला फायदा झाला मी त्या सर्व गोष्टी यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून बघा मुलाखत म्हणजे काही पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला, आपण काहीच कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. कदाचित आपण जे IFS ऑफिसर असतील त्यांनी काहीतरी 2-3 दिवस अगोदर काहीतरी कुठे वाचलेलं असणार एखादी टर्म वगैरे फॉरेस्ट किंवा एन्व्हायरमेंटल रिलेटेड जी की तुम्ही वाचलेली नसेल आणि त्यांनी वाचलेली आहे आणि ती एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे तर ते तुम्हाला सिम्पली विचारू शकतात. त्यामुळे आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण जे वाचूनच गेलेलो आहे त्याचा सगळेच प्रश्न विचारतील सांगू शकत नाही आपण, विचारले जाऊ पण शकतात किंवा नाही पण विचारू शकतात. तर तशा मानसिकतेनं जावा की विचारलं तर जे आपण वाचले ते आलंच तर चांगलंच आहे, नाहीतर डिफेंड तरी करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि फक्त प्रामाणिक ओपिनियन मांडा, कारण तुमचे 30च्या वर जे तुम्ही 35 मार्क तुम्हाला भेटायचे आहेत ते तुमच्या ओपिनियनवरती असणार आहे. मॅक्सिमम तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्या ठिकाणी कशी ती दिसून येते, कसं तुम्ही मांडता स्वतःला त्यावरून तुमचे ते मार्क्स वाढणार आहेत. आणि मित्रांनो आपण प्रिलिम मेन्स क्लिअर करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आता मला दोन्ही वर्षी एकच पॅनल होतं, पण 17मध्ये मला 18 मार्क्स मिळाले. त्यामुळे मला परत भीती वाटत होती की यावेळेस काय होतं. परंतु विचार केला की प्रिलिम मेन्स मेहनत एवढी केलेली आहे, प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे, मुलाखतीची प्रामाणिकपणे तयारी केलेली आहे, मॅक्झिमम गोष्टी त्या तयारी केलेली आहे, वाचून गेलेलो आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे बघूया म्हटलं आता जे होईल ते होईल. तयारी आपण केलेली आहे ना, स्वतःला स्टेबल ठेवलं, माइंड शांत ठेवला आणि प्रामाणिकपणे त्यांना जेवढं जसं जसं त्यांनी विचारलं तसं तसं उत्तरं मी देत गेलो. ठीक आहे. तर मित्रांनो हंबलनेस ठेवा, शांत राहा, स्टेबल राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण अनस्टेबल राहाल तर तुम्हाला जे उत्तरं द्यायचे आहेत ते सुद्धा कधी कधी विसरू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुमची मुलाखतीला तुम्ही त्या हॉलमध्ये बसलेले असणार तर तुमचा नंबर शेवटी असेल तर कधी कधी काय होतं की होतं, सगळ्यांनाच होऊ शकतं, ते होतंच तसं, स्ट्रेस वाढत जातो आपला. ठीक आहे. तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल तुम्ही तुमचंच ठरवा स्वतःला, किंवा माझा स्ट्रेस वाढल्यानंतर कमी करण्यासाठी काय मी करतो, काय मला करायला हवं. काही जण न्यूजपेपर वाचतात, काही जण थोड्या 2-3 नोट्स छोटे नोट्स काढून ठेवलेले असतात ते नोट्स रिवाईज करतात, काही जण असं शांत मेडिटेशनसारखं करतात, काही जण बोलत राहतात, कुणाला तरी डिस्कस करत राहतात. तर तुमचं स्ट्रेस हे कमी कसं होईल त्यानुसार तुम्ही त्या मुलाखतीच्या दिवशी हॉलमध्ये तुम्ही तुमचं बिहेवियर ठेवा, पण स्टेबल असणं गरजेचं आहे. आणि प्रामाणिक उत्तर द्या मित्रांनो. फक्त तुम्ही जे आहात तेच त्या ठिकाणी, तुम्ही कितीही बनावटगिरी केली, आपण कितीही बनावटगिरी केली तर जी ओरिजिनॅलिटी आहे ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे ती ओरिजिनॅलिटी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो, ऑल द बेस्ट. आता परत मी ज्यांनी मला मदत केली मी त्यांना थँक्यू म्हणू इच्छितो. त्यामध्ये सगळ्यात अगोदर माझे मोठे भाऊ विवेक पवार, मित्र ऋषिकेश पाटील, अजिंक्य खरात, अमित मुंडे, राहुल दाईत, ज्यांनी मला मुलाखतीच्या अगोदर मदत केली मुलाखतीसाठी आणि या व्हिडिओमध्ये काही इनपुट देण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांना क्रांती पाटील, प्रतीक्षा नक्षिने, संकेत उगले, निलेश काळे, राहुल दाईत, अजय खैरवकर. तर थँक्यू मित्रांनो आणि बेस्ट ऑफ लक. मुलाखत चांगली द्या. हा क्षण
परत येऊ देऊ नका परत मुलाखत देण्याचा, कमीत कमी कुठल्याच तरी पोस्टसाठी. कारण परत एक सायकल ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी जास्त बोलायचं बोललेलं बरं. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही तुमचं 100 नाही 200% याच मुलाखतीला द्याल, प्रामाणिकपणे स्टेबल राहून. आणि स्वतःला तुम्ही कितीही तयारी करून ठेवलेली असेल मित्रांनो, तुम्हाला शेवटी वाटत असेल की मला हा टॉपिक मी केला नाही, हे वाचलं नाही, तर लक्षात ठेवा की त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणारच नाही. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही जेवढं केलेलं आहे स्वतःच्या फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की मी जेवढं केलेलं आहे तेवढ्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि नाही आले प्रश्न काही तर सॉरीचं तुमच्याकडे आहे. फक्त हंबलनेस ठेवा सॉरी बोलताना, कॉन्फिडन्स ठेवा आणि शांत राहा, तेवढं सांगेल मित्रांनो. आणि पॅनल म्हणजे आपण आता कोणी एकदम तुम्हाला तिथे कोणी फाशी देणार नाही मला प्रश्न नाही आला तर. ठीक आहे. तर त्यांना फक्त एक डिस्कशनसारखं बघा त्या मुलाखतीला. आता जसं आपण व्हायवा वगैरे आपण दिलेलाच आहे, प्रत्येकाने ग्रॅज्युएशन कुठल्या सुद्धा व्हायवा वगैरे आपण दिलेलाच आहे. सिम्पली तसं व्हायवासारखं बघा. किंवा एखाद्या क्लासमध्ये असं विचार करा की क्लासमध्ये आहात तुम्ही, एखाद्या सरांनी आपल्याला प्रश्न विचारला तर आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत. तर तसं नेचर ठेवा. स्ट्रेस नका येऊ देऊ, स्ट्रेस फ्री जा. नंतर कुणी जसं जर एखाद्या मित्राशी चर्चा करत असाल तर कुणीही असू द्या. आता माझा भाऊ मला मोबाईलवरनं प्रश्न विचारायचा, तर काही प्रश्नांची मी त्यांना निग्लेक्ट केलं, पण लकीली ते प्रश्न म्हणजे विचारले मला मुलाखतीमध्ये. आता त्यावेळेस बरं झालं होतं की माझ्या भाऊने मला उत्तर दिले होते म्हणून मी ते त्या ठिकाणी मांडलो काही प्रश्नांची उत्तर. त्यामुळे कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा याचं काय त्याचं काय, तुम्हाला अरे असला प्रश्न पुढे विचारला जातो तर बघून घ्या. कारण प्रश्न तसला जरी नसला तर त्याच्याशी रिलेटेड असू शकतो. त्यामुळे कुणाला पण असं अरे हा काय प्रश्न विचारतो असं काही ठेवू नका. ठीक आहे. आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो, ऑल द बेस्ट. आणि ही जी तयारी केली या तयारीने मला फायदा झालाच. अपेक्षा एवढीच आहे की या सर्व तयारीचा तुम्हाला सुद्धा फायदा हो. ठीक आहे. आणि मित्रांनो, हा माझा पहिला व्हिडिओ होता, आता बघून घ्यावा कसं झालेलं आहे. तर फक्त ज्या गोष्टी बेसिक केलेल्या आहेत प्रामाणिकपणे केलेल्या आहेत, वेळ देऊन त्या सगळं कंटेंट केलेलं आहे. अपेक्षा तुम्हाला ते सांगतो की फायदा व्हावा तुम्हाला. त्यामुळे अजून जर तुम्हाला काही वाटत असतील इनपुट्स वगैरे तर परत तुम्ही त्यामध्ये ॲड करून तयारी करा. परंतु या माझ्या अंदाजानुसार या बेसिक गोष्टी होत्या त्या तुमच्यासमोर मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं नाही की प्रश्न यातलेलेच येतील, परंतु एक बेसिक तयारी म्हणून कुठल्याही ठिकाणी आपण जाताना, कुठल्या पण प्रिलिम असो, मेन्स असो, मुलाखत असो, तर आपण बेसिक गोष्टी काही करत असतो. तर मी प्रामाणिकपणे मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे. तर ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. आणि शांतपणे चांगल्या प्रकारे मुलाखत द्या. आणि पोस्ट तुमचीच आहे, त्यातली एक पोस्ट मलाच मिळणार आहे. माइंडसेट ठेवून मुलाखतीला जा. ठीक आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कंटेंट खरंच फायदेशीर आहे तर जे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसला अपेअर आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांनासुद्धा जर फायदा होत असेल तर चांगलंच आहे. शेअर करा. आणि अजून जर काही मला कंटेंट यात मिळालं ॲड करण्यासारखं तर मी परत प्रयत्न करेल की एक छोटासा व्हिडिओ बनवून त्यामध्ये तो उरलेला कंटेंट ॲड करेन. तर जर तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मुलाखतीला अपेअर होत असाल किंवा तयारी करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर कंटेंट मिळालं, थोडं बहुत जरी मिळालं की बाबा व्हॅल्युबल आहे, मुलींना, विद्यार्थ्यांना, मित्रांना, मैत्रिणींना फायदा होऊ शकतो, तर मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेन. तर थँक्यू व्हेरी मच ऐकल्याबद्दल आणि बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. थँक्यू.